एखादं एक्झाम्पल असं दाखवा की ज्या ठिकाणी इतर धर्मियांचे लोक या शालेय याच्यामध्ये प्रिमायसेस मध्ये किंवा कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये जर काम करत असतील या पद्धतीचं, तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊ आणि त्यांना रोखू. काल लोकशाही पद्धतीने मी त्यांना रोखलं होतं. आक्षेपार्ह कुठं विधाने केलेली नव्हती, काही केलं नव्हती. परंतु आता संघाचे लोक आणि त्यांनी मला पर्टिक्युलर एका लेवलवरती आणून ट्रोलिंग चालू केलेलं आहे. मग भारतामध्ये लोकशाही जिवंत राहिलेली आहे का? एकीकडे आपण म्हणताय सर्वांना संविधानाने अधिकार दिलेला आहे, त्याच संविधानाच्या अधिकारानुसार संघ हे काम करत होता असं वाटत नाही का? तो संघ ते अधिकारानं तो काम करत होता. पण मी तुम्हाला सांगतोय की जे लहान मुलं असतात ना, त्यांची बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नसती. त्या बुद्धीमध्ये जर कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही धर्माचं जर त्या ठिकाणी विष पेरण्यात आलं, तो इस्लाम असेल, तो बुद्धिस्ट असेल, तो ख्रिश्चन असेल, तो हिंदू असेल, कुणी असेल, तर ते मुलं त्याच पद्धतीनं त्या पद्धतीनं वागणार आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे भवितव्य अंधारामध्ये येणार. त्या गोष्टीचा केवळ तो एकच हेतू होता आणि त्या हेतूला यांनी गैर अर्थाने काढलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये माझे जे काही मित्रपरिवार आहेत त्यांनी अनेकांनी मला फोन केले की भाऊ तुम्ही असं असं केलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही तो व्हिडिओ पर्टिक्युलरली पूर्ण बघून घ्या आणि तुमची जी ट्रोलिंग गँग आहे त्यांना तुम्ही विशेषतः समजून सांगा. आक्षेपार्ह असेल तर मी काहीतरी चुकीचं केलंय, परंतु मी काही चुकीचं केलं नाही. मी एक आंबेडकरी कार्यकर्ता आहे, निर्भीडपणे वागणारा कार्यकर्ता आहे आणि कुठल्याही प्रकारचं न्यूसन्स किंवा उपद्रव या महाराष्ट्रामध्ये माजू नये हीच माझी इच्छा आहे. आपणही चळवळीतून आलेला आहात, आपण चळवळीचं काम करताय. एका प्रकारे संघाचा हा शैक्षणिक विभागाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न आहे का, काय वाटतं? आता ज्या पद्धतीने तुम्ही शैक्षणिक विभागामध्ये या पद्धतीचे कॅम्प जर लावतायत, त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की हे देशभक्तीचं कार्य आहे. तर देशभक्तीचे कार्य हे असू शकत नाही, कारण संघाचा जो काही बेस आहे तो रिलिजियस बेस आहे, हे तुम्ही नाकारू शकत नाही. एकीकडे तुम्ही सांगतायत की संघ बदललेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते अजेंडा राबवत आहेत. तर त्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्याला रोखणं आपलं प्राथमिक कर्तव्य असल्या कारणाने मी ते रोखलेलं आहे. इतर ठिकाणी तुम्हाला काय करायचं तो करू शकता तुम्ही. शिक्षण संस्थांमध्ये या गोष्टी होता कामा नये एवढाच माझा हेतू होता. आपण आंबेडकरी चळवळीत मोठं काम आहे, मोठं नाव आहे, आपण आंबेडकरी चळवळीतून येत आहे. आपण एका विशिष्ट समाजातून येत आहे म्हणून आपल्याला ट्रोल करण्यात येत आहे असं वाटतंय का? आता काय लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या नावाची प्रत्येकाला एलर्जी आहे. आता मी तुम्हाला संघाचं इतर गोष्टी मी या ठिकाणी बोलायला नाही पाहिजे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या. आता मध्यंतरीचे तुम्हाला 2 उदाहरणं देतो. सीजीआय गवईंवरती बूट फेकला, त्याच्यामध्ये मानसिकता कोणती होती की सनातनी धर्म को बचाना आहे. अरे मग तुम्ही सीजीआय वरती बूट फेकणार का? तो सीजीआय जर एखाद्या मोठ्या सवर्ण समाजाचा असतं तर हे कृत्य केलं असतं का? ग्वालियरमध्ये अनिल मिश्रा नावाचा जो काही वकील आहे, ग्वालियरमध्ये एमपी मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तो वकील हरामखोर तो असं म्हणतो आहे की संविधान हे BN राव यांनी लिहिलेलं आहे. बुद्धिभेद करण्याचं यांचं काम आहे. यांच्याकडे संदर्भ नाही, यांच्याकडे तर्क नाही, यांच्याकडे कुठल्याही तथ्याच्या आधारे हे बोलत नाहीत. केवळ बुद्धिभेद निर्माण करायचा आणि ज्या गोष्टी देशामध्ये चुकीच्या घडतायत त्याच्यापासून माइंड डायव्हर्ट करण्याकरिता असे